नमस्कार मंडळी. आजपासून आपण सार्थ श्रीमद दासबोधाचा दशक तिसरा सुरुवात करतो आहे. त्याचा आज समास पहिला आपण वाचणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा समास पहिला स्वगुण परीक्षा. दशक तिसरा स्वगुण परीक्षा. या दशकामध्ये श्री समर्थ मानवी जीवनाची मूळ समस्या श्रोत्यांपुढे मांडतात. जगातील सर्वसामान्य माणूस जन्मभर सुखासाठी धडपड करतो, परंतु त्याच्या वाट्याला सुख तर येत नाहीच, उलट दुःख मात्र पुष्कळ प्रमाणात आणि पुष्कळ प्रकारांनी त्याला भोगावे लागते. हे असे का? या प्रश्नाला संतांचे अर्थात श्री समर्थांचे उत्तर असे की माणूस भलतेच ध्येय नजरेपुढे ठेवून आपले जीवन त्याभोवती केंद्रित करतो. परिणामी त्याला दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नसते. भगवंताचे ध्येय ठेवणे हाच दुःखापासून मोकळा होण्याचा एकमेव उपाय आहे, असा श्री समर्थांनी अखेर निर्णय दिला आहे. माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्ये अशी की माणसाला मीपणाची जाणीव आहे, 2 माणसाला काळाचे भान आहे, 3 आणि भगवंताची जिज्ञासा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो अतिउत्तम होऊ शकतो किंवा अतिहीन बनू शकतो. माणूस काळाचा विचार करतो म्हणून त्याला मृत्यूची जाणीव होते. त्या जाणीवेमधून त्याचे ज्ञान वाढते आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करण्यास प्रवृत्त होतो. या दशकामध्ये वरील 3 गोष्टींवर श्री समर्थांनी आपले विचार मोठ्या स्पष्टपणे मांडलेले आढळतील. समास पहिला. समास पहिल्यामध्ये शीर्षक आहे जन्म दुःख निरूपण. संतांचे सांगणे असे की जेव्हा स्वरूपाला विसरतो तेव्हा तो भगवंतांपासून वेगळा होतो. तो भगवंतांपासून वेगळा झाला की अपूर्ण बनतो. तो अपूर्ण बनला की त्याच्या अंगी वासना जन्म पावते. वासना हालचाल करू लागली की देहबुद्धी उदयास येते. देहबुद्धी जीवाला जन्म घालते. देहबुद्धीतून येणारा जन्म स्वार्थाच्या आकुंचितपणामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक दुःखांचे भांडार होतो. माणसाच्या जन्माचे हे सूक्ष्म व गूढ कारण सांगून नंतर आईच्या गर्भाशयामध्ये देहाची वाढ होत असता जीवास जे दुःख भोगावे लागते त्याचे वर्णन श्री समर्थांनी केले आहे. जन्मापासून मानवी जीवनास आरंभ होतो आणि मृत्यूमध्ये त्याचा अंत होतो. या 2 टोकांमध्ये सामान्य माणूस जे दुःखमय जीवन जगतो त्याची रूपरेषा श्री समर्थांनी काढली आहे. चला तर मग सुरुवात करूया. दशक तिसरे समास पहिला जन्म दुःख निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेनायसा. पहिल्या 10 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी मानवी जन्म या घटनेची तत्वज्ञान दृष्ट्या आणि स्वरूपानुभवाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येणारी लक्षणे सांगितली आहेत. अव्यक्त अवस्था ही आपली स्वाभाविक स्थिती आहे. देह धारण करून व्यक्तामध्ये येणे म्हणजे खाली घसरणे आहे. त्यामुळे अपूर्णपणाच्या सर्व अडचणी सोसाव्या लागतात. दृश्याच्या ताब्यात जावे लागते आणि समाधान राखणे कठीण जाते. जन्म म्हणजे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर होय. वासना जन्माचे बीज आहे. जगातील दुःखाचे मूळ कारण तीच आहे, पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य रूप होय. अंकुर हा आरंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसे त्यातील दुःख प्रगट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दुःखाच्या खाऱ्या पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधीही न चढणारा भीतीचा डोंगर आहे. मानवी जीवनात भय खोलवर रुतून बसलेले आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनातील भय काही केल्या हालत नाही, मागे पुढे होत नाही. मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते. जन्मकर्माची याटणी, जन्मपातकाची खाणी, जन्मकाळाची जाचणी नीच नवी. जन्म म्हणजे कर्माची मूस आहे.
जीवाच्या सर्व कर्मसाठ्यांपैकी काही भाग भोगण्यासाठी जीव जन्म घेतो असे वेदांत म्हणतो. कर्म सूक्ष्म अवस्थेत असते, त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरूर लागते. म्हणून सूक्ष्म कर्म देहरूपी आकार घेऊन जन्म पावते. अर्थात जन्म कर्ममय आहे. जन्म म्हणजे पापाची खाण आहे. भगवंतांचे स्मरण ते पुण्य व त्याचे विस्मरण ते पाप होय. भगवंत अदृश्य तर जग दृश्य आहे. दृश्याचा जोर मोठा विलक्षण असतो. जगात जन्म आल्यावर दृश्याच्या दडपणाखाली जीव भगवंताला विसरूनच जातो. त्याला विसरून केलेले सगळे पापच होय. जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा जाच आहे. दृश्यांमध्ये क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ती ती काळ होय. काळाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते. रोज नवीन बदल व नवा नाश पुढे वाढून ठेवतो. म्हणून काळ जाच करतो. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पड, ज्ञानहीन. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ होय. कुविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते व वासना असते तोपर्यंत जन्म घेणे चुकत नाही. जन्म म्हणजे लोभाचे कमळ होय. लोभ म्हणजे आसक्ती. लाकूड कोरणारा भोंगा जसा कमळात अडकून पडतो तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तीत गुंतून देहात जन्म घेतो, देहात अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा होय. जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते. त्याचे ज्ञान स्वच्छ असते. जन्म येऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची नेणीव निर्माण होते. मी देह आहे या भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमतो. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी. जन्म म्हणजे जीवाचे बंधन होय. देह धरला की देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात. जीव आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. बंधनातच तो जगतो व बंधनातच देह ठेवतो. जन्म हे मृत्यूचे कारण होय. जन्म व मृत्यू परस्परावलंबी किंवा सापेक्ष घटना आहे. एक असेल तर दुसरे असते. म्हणून जन्म आला की मागोमाग मृत्यू देखील येतो. जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे होय. सूक्ष्म शरीर दृश्यात येण्याची धडपड करते म्हणून जन्म येतो. दृश्य अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे. एकदा त्यामध्ये अवतरल्यावर सामान्य माणूस त्यात गुरफटूनच जातो. मग त्यापासून जीवाला फार दुःख होते. पण हे सगळे ओढवून घेण्याची जरुरी होती का? अर्थात नाही. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला. जन्म म्हणजे सुखाचा विसर होय. आपल्यापाशीच आपले सुख आहे हे विसरल्याने जीव देहाच्या द्वारे बाहेरून सुख मिळविण्याची धडपड करतो. ही धडपड जन्माच्या मुळाशी आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा होय. चिंता ही भीतीची प्रिय कन्या आहे. जेथे भय तेथे चिंता असायचीच. म्हणून मानवी जीवनात अमाप प्रमाणात चिंता पिकते. जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तार होय. वासना जन्मास कारण होते, पण ती सूक्ष्म असते, मुकुलित असते. देह मिळाल्यावर मग ती भरमसाठ वाढते. ती स्वर्ग लोकापर्यंत सुद्धा पोचते. जन्म जीवाची आवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा, ममता रूप. जन्म म्हणजे जीवाला स्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था होय. जन्म आला की जीव स्वस्वरूपापासून च्युत झालेला असतो. जन्म म्हणजे कल्पनेचा छाप अथवा शिक्का होय. कल्पना हेच मुळात दृश्य सृष्टीचे कारण आहे. मी देह आहे ही सूक्ष्म कल्पना जीवाला जन्मास घालते. जीवावर कल्पनेचा छाप असतो. जन्म म्हणजे ममतारूप डाकिणीचे झपाटणे होय. माझेपणाच्या वृत्तीने एकदा का जीव गुंतून गेला की तिचा अंमल सुटत नाही. मेल्यावरही ती सोडित नाही. जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे. जन्म म्हणजे मायेने केलेले कपट होय. दृश्य खरे दिसते पण खरे नसते. पण मायेच्या लीलेने जीव फसतो आणि सत्यबुद्धीने दृश्याच्या नादी लागतो. ही देहबुद्धी मायेचे कपट होय. जन्म म्हणजे रागाचे वीरपण होय. अगदी कोवळ्या तान्ह्या बाळापासून ते अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कोणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून सुटलेला नसतो. जन्म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे विघ्नच होय. अविद्येमुळे जीवाला जन्म येतो आणि अविद्याच मुळी आत्मबुद्धीच्या म्हणजे मोक्षाच्या आड येते.
जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्म म्हणजे जीवांचे मीपण होय. वास्तविक भगवंताच्या सत्तेनेच जीवाचे सर्व व्यवहार होतात. तो भगवंताचाच आहे. ते सोडून तो वेगळा झाला की द्वैत निर्माण होते आणि जीवास जन्म येतो. जीव मीपणाने वेगळा होतो. जन्म हा अहमतेचा गुण होय. मीपणा कार्यप्रवण होतो तेव्हा अहंकार पुढे येतो. अहंकार म्हणजे दर्शनी मीपणा समजावा. अर्थात अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो. जन्म म्हणजेच ईश्वराचे विस्मरण होय. ईश्वराचे स्मरण म्हणजे विद्या, तर त्याचे विस्मरण म्हणजे अविद्या. अविद्येतून वासना उमटते आणि वासनेपोटी जन्म येतो. जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षिता आहे. जन्म म्हणजे विषयांची आवड होय. विषय शब्दाचा अर्थ विशेषेण सिंचंती इंद्रियाणी मनाच्च. ज्यांच्या ठिकाणी इंद्रिये व मन बुडून जातात, मग्न होतात असे पदार्थ म्हणजे इंद्रिय भोग, अर्थात देहातून सुख घेण्याची स्वाभाविक आवड होय. जन्म ही दुराशेची बेडी आहे. कधी तृप्त न होणाऱ्या आशेच्या साखळीने माणूस जणू काय बांधलेला असतो. जन्म म्हणजे काळाची काकडी असून तो ती खातो. माणूस जितक्या सहजपणे काकडी खातो तितक्या सहजपणे काळ शरीर खाऊन टाकतो. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अति कुश्चित नरकपतन. जन्म हाच वाईट काळ होय. भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा. जन्म हीच वाईट वेळ होय. देह हेच मुळी सगळ्या दुःखांना आमंत्रण असल्याने ते कोणत्याही वेळी जन्मले तरी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. जन्म म्हणजे घाणेरड्या नरकात पडल्यासारखे आहे. आत्मबुद्धी लोपून देहबुद्धीत घसरणे हे स्वर्गातून नरकात पडण्याप्रमाणेच समजावे. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी. पुढील 18 ओव्यांमध्ये श्री समर्थ शरीराच्या जन्माची क्रिया व त्याचा मालमसाला वर्णन करतात. ते वाचून शरीराची किळसच येते. हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगळ काही नाही असे खात्रीने वाटेल. स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. विटाळ अतिशय अशुद्ध मानतात. देह त्या विटाळाचा पुतळा आहे. त्याला कितीही स्वच्छ केला तरी अखेर घाणेरडाच राहणार. त्याला निर्मळ ठेवण्याची हौस पुरणार नाही. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळून झाला गाळ, त्या गाळांचेच केवळ शरीर हे. स्त्रीचा विटाळ दाट होत जाऊन अखेर गोठतो. त्या गोठलेल्या विटाळाचे हे शरीर बनते. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये. शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसले तरी आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराची चर्मकुंडी अति घाणीने दुर्गंधीने भरलेली असते. तिचे झाकण उघडण्याची सोयच नाही. त्याचप्रमाणे देहाची अवस्था आहे. त्याच्या आत पाहण्याची सोय नाही. कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये. कुंड धुतले तर स्वच्छ तरी होते. देहाला रोज धुवून काढले तरी दुर्गंधीने घाणीने भरलेले हे शरीर निर्मळ होत नाही. अस्थिपंजर उभविला, सिरानाडी गुंडाळिला, मेदमासे सरसाविला, सांदो सांदी भरुनी. देह कसा तयार केला पहा. हाडांचा सापळा उभा केला, त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या, प्रत्येक सांध्यात चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगविला. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यांतरी वसती. रक्ताला मुळी अशुद्ध असेच म्हणतात. अर्थात ते शुद्ध नसते. ते देखील देहात भरलेले आहे. शिवाय अनेक रोग आणि अनेक प्रकारची दुःखे यांची देहात वस्ती आहे. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी दिडीबिडिले, मूत्रपोतंडे जमले दुर्गंधीचे. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले, बरबटलेले व नरकाने भरलेले कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवी आहे. जंतकिडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी.
अमुप लवथवीती कातडी कांटाळवाणी. शरीरात जंत व किडे असतात. आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे. शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते. सर्वांगास सीर प्रमाण तेथे बळसे वाहे घ्राण. उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधीने घवे. सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ आहे, त्याला उत्तमांग म्हणतात. पण तेथे नाकातून शेंबूड वाहतो आणि कान फुटला तर त्यातून येणारा दुर्गंध सहन होत नाही. डोळा निघती चिपडे नाकी दाटती मेकडे. प्रातःकाळी घाणी पडे मुखी मळा सारिखी. डोळ्यातून चिपडे निघतात, नाकामध्ये मेकडे दाटतात. रोज सकाळी तोंडातून विष्ठेसारखी घाण पडते. लाल थुंका आणि मळ पीतश्लेष्मा प्रबळ. तयास म्हणती मुखकमळ चंद्रासारिखे. ज्या तोंडामध्ये लाल थुंकी इतर घाण आणि पिवळा व दाट शेंबूड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात. मुख ऐसे कुष्ठिर दिसे पोटी विष्ठा भरली असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी. तोंड असे घाणेरडे तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते. या गोष्टी प्रत्यक्षच आहेत, त्यांना दुसऱ्या प्रमाणाची गरजच नाही. पोटी घालिता दिव्यान्न काही विष्ठा काही वमन. भागीरथीचे घेता जीवन त्याची होये लघुशंका. अति उत्तम अन्न पोटामध्ये घातले तर त्याची काही विष्ठा बनते. कधी कधी ते ओकून पडते, तेव्हा त्याकडे बघवत नाही. अगदी गंगेचे पाणी प्यायले तरी त्याचे मूत्र बनते. एवं मलमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन. येणेंची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही. सारांश मळ मूत आणि ओक यावरच देह जगतो. यांनीच देह वाढतो, यात संशय नाही. पोटी नसता मलमूत्र वोक मरोन जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना. मल मूत्र आणि ओक जर पोटात नसतील तर माणसे मरून जातील. राजा असो की रंक असो त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता. एवं देहाची वेवरता ऐसी असे. देहातील ही घाण काढून टाकून तो स्वच्छ करण्याचा अट्टहास केला तर देह मरून जाईल. अशी एकंदर या देहाची व्यवस्था आहे. ऐसा हा धड असता येथा भूत पाहो जाता. मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी. जोपर्यंत देह धडधाकट आहे तोपर्यंत तो कसा आहे याचे वर्णन करताना आता सांगितलेली गलिच्छ दशा सांगावी लागते, पण ती मनाला खरी वाटत नाही. देह खराच इतका खराब आहे काय अशी शंका मनात येते. ऐसिये कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती. नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे. येथून पुढील 20 ओव्यांमध्ये आईच्या पोटात जीवाचे कसे व किती हाल होतात याचे सविस्तर वर्णन आहे. अशा या देहरूपी तुरुंगात वस्तीला आल्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयामध्ये वायू नसतो, त्यामुळे 2 डोळे 2 कान नाकाची 2 भोके तोंड गुद आणि उपस्थ अशी देहाची 9 द्वारे बंद राहतात. ती आपले कार्य करू शकत नाहीत. वोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्नी स्तवतापती. तेणे सर्वही उकडती अस्थिमांस. आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यांचे पाणी पाझरते. ते जठराग्नीच्या उष्णतेने तापते आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे उकडून निघतात. त्वचे विण गर्भ खोळे तव मातेसी होती डोहळे. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. गर्भाला कातडी नसते, तो मांस पिंड खोळीत असतो, पातळ वेष्टनात असतो. तेथे तो हालचाल करू लागतो, तोच आईला डोहाळे सुरू होतात. डोहाळ्यामुळे ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते. त्या अन्नाने पोटातील पोराचे अंग होरपळते. बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे. रस उपाय वंकनाळे होतसे. गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चामड्यात गुंडाळलेले गाठोडे असते. त्याच्या आत विष्ठेचे पोतडे असते. गर्भाच्या नाळामधून बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात. विष्ठा मूत्रवांती पीत नाकी तोंडी निघती जंत. तेणे निर्बुजले चित्त अतिशयसी. मळ मूत्र ओक आणि पित्त
या रसांमुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात, अर्थात त्या गर्भाचा जीव अतिशय घाबरा होतो. ऐसी ये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी, कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. अशा कैदखान्यात अतिशय अडचणीत सापडलेला जीव कळवळून देवाला विनवितो की देवा, आता येथून सुटका कर. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे. देवा, येथून सुटका केलीस तर मी स्वतःचे कल्याण करून घेईन. मी गर्भवास चुकवीन, पुन्हा या जागी जन्मास येणार नाही. ऐसी दुखवून प्रतिज्ञा केली, तव जन्मवेळ पुढे आली. माता आक्रंदो लागली प्रसूत काळी. गर्भाशयातील यातनांमुळे जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच त्याची जन्मवेळ जवळ येते व प्रसूती वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष जन्मकाळी. पोराच्या नाकातोंडात मांस दडपून बसल्यामुळे टाळूतील छिद्राने त्याला श्वास घ्यावा लागतो, पण जन्म व्हावयाच्या वेळी तेही बुजून जाते. मस्तकद्वार ते बुजले, तेणे चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे. टाळूचे छिद्र बंद झाल्याने पोराचा जीव घाबरा होतो आणि ते तळमळून पोटात इकडे तिकडे हालू लागते. श्वास उश्वास कोंडला, तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासाविस. श्वासोच्छवास कोंडल्यामुळे त्याला फार कष्ट होतात. कासावीस झालेल्या त्या पोराला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा होतो. चित्त बहु निर्बुजले, तेणे आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खांडून काढा. अतिशय घाबरलेल्या चित्ताने मूल बाहेर येण्यासाठी धडपड करू लागते. ते भलत्याच जागी अडकते. मूल आडवे झाले, त्याला कापून तुकडे करून काढा असे लोक म्हणतात. मग ते खांडून काढिती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मुख नासिक उदर. मग तुकडे तोडून ते मूल बाहेर काढतात. त्याचे हातपाय तोडतात. तोंड, नाक, पोट जो भाग हाती लागेल तो कापतात. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले कळीवर. याप्रमाणे शरीराचे लचके तोडले जात असता त्या मुलाचे प्राण जातात. या सगळ्या खटपटीत आईचेही देहावसान घडते. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. मूल स्वतः मृत्यू पावले व आईचाही प्राण घेतला. शिवाय गर्भावस्थेमध्ये भयंकर दुःख भोगले ते निराळेच. तथापि सुकृते करुनी मार्ग सापडला योनी, तरी आडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता. परंतु पूर्व पुण्याईने योनीतून सरळ बाहेर येण्याचा मार्ग सापडला, तरी त्याचा गळा, खांदा वगैरे अवयव कुठेतरी अडकतो व तो बाहेर पडू शकत नाही. तये संकोचित पंथी बळेंची ओढून काढिती, तेणे गुणई प्राण जाती बाळकाचे. मग त्या अरुंद मार्गातून पोराला जोराने खेचून बाहेर काढतात. ओढून काढता काढता ते पोर गतप्राण होते. बाळकाचे जाता प्राण अंती होये विस्मरण, तेणे पूर्वील स्मरण विसरून गेला. गर्भातील मूल जन्मास येताना देहाची अवस्था काय होते याचे सामान्य वर्णन झाले. या सर्व खटाटोपात त्या जीवाच्या अंतर्यामी काय चालते त्याचे वर्णन आता सुरू होते. जीवाच्या अंतर्यामीची अवस्था फक्त अतिंद्रिय ज्ञानी संतच जाणतात. जन्मास येण्याच्या धडपडीत बाळाचे प्राण जात असता अखेरच्या क्षणी त्याला भगवंताचा विसर पडतो. गर्भात असताना असणारी भगवंताची आठवण तो विसरून जातो. गर्भी म्हणे सोहम मोह सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. गर्भात असताना मूल म्हणते सोहम सोहम, म्हणजे मी तो आहे, मी ईश्वर आहे. जीवाला आत्मबुद्धी असते, स्वस्वरूपाची जाणीव असते. बाहेर पडताच ते म्हणू लागते कोहम कोहम, म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे. जीवाला देहबुद्धी येते, स्वस्वरूपाची जाणीव लोपून जाते. सारांश, गर्भवासामध्ये प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो. दुःखावर पडा होत झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेंच कष्ट विसरला गर्भवासाचे. गर्भावस्थेमध्ये तो दुःखाने दडपला गेला होता. मोठ्या कष्टाने एकदाचा बाहेर आला,
पण बाहेर आल्याबरोबर लगेच गर्भवासाच्या यातना विसरून गेला. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवे ना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेणे सुखची मानिले. त्याचे मन शून्याकार झाले म्हणजे मनाचे व्यापार पूर्णपणे थांबले. त्याला पूर्वीचे काही स्मरण उरले नाही. अज्ञानाचे आवरण झाकण आल्याने ही भ्रांत अवस्था आली. तरी जन्मलेल्या बालकाला त्यामध्ये बरेच वाटते. देह विकार पावले, सुख दुःखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले माया जाळी. देह विकार पाहू लागला, त्याची वाढ होऊ लागली म्हणजे सुखदुःखाचे हेलकावे बसू लागतात. असो अशा रीतीने हे शरीर मायेच्या जाळ्यात सर्व बाजूने अडकलेले आहे, देहबुद्धीने व्यापलेले आहे. ऐसे दुःख गर्भवासी, होते प्राणी मात्रासी, म्हणून या भगवंतासी शरण जावे. या गर्भावासाच्या यातनातून सुटका होण्यास भगवंताला शरण जावे. सर्व प्राण्यांना गर्भवासामध्ये अशा प्रकारचे दुःख सोसावे लागते, म्हणून प्राण्याने भगवंताला शरण जावे. जो भगवंताचा भक्त, तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त सर्व काळ. जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त असतो, त्याला पुन्हा जन्म येत नाही, अर्थात त्याला गर्भवासाच्या यातना नाही. आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्व काळ विरक्त असतो, कशात गुंतलेला नसतो. ऐशा गर्भवासी विपत्ती, निरोपिल्या येथामती, सावध होऊनी श्रोती, पुढे अवधान द्यावे. याप्रमाणे गर्भवासातील दुःख परंपरेचे वर्णन मला सुचले तसे मी केले. श्रोत्यांनी पुढील भाग लक्ष देऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला. याप्रमाणे इथे आता दशक तिसऱ्यातील समास पहिल्याचे वाचन संपलेले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.